हरिओम. मूलाधाराच्या अत्यंत महत्वाच्या अशा स्वरूपाबद्दल आपण बोलतो आहोत आणि या मूलाधाराच्या स्वरूपाबद्दल बोलत असताना त्या मूलाधाराची काही महत्वाची तत्व समजून घेणं पण अत्यंत गरजेचं असतं. कारण मूलाधार, मूळ आधार हा साधनेचा मूळ आधार आहे आणि जो साधनेचा मूळ आधार आहे तो साधनेचा मूळ आधार जोपर्यंत पक्का होत नाही, जोपर्यंत पायाच पक्का होत नाही तोपर्यंत त्यावर उभीच राहू शकत नाही. आणि म्हणून साधना जर करायची असेल, साधना मार्गाने पुढे जायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा बळकट असायला पाहिजे तो मूळ आधार. हा जो मूळ आधार आहे जीवनाचा, केवळ साधनेचाच नव्हे, अवघ्या जीवनाचा हा मूळ आधार आहे. आणि हा जो जीवनाचा मूळ आधार आहे तिथं प्रॉब्लेम असा आहे, आपण म्हणतो की हे मूलाधाराचं चक्र 4 पाकळ्यांच्या कमळांपासून बनतं. लाल भडक वर्णाचं असं हे चक्र. या चक्राचं वैशिष्ट्य असं की हे 4 पाकळ्यांचं कमळ सतत गरा 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 फिरतं आणि ते गरा गरा फिरत असल्यामुळे ते स्थिर होत नाही. आणि ते स्थिर होत नाही म्हणून आपल्या वृत्ती, आपलं चैतन्य, आपली साधना ही पण स्थिर होत नाही. साधना जर स्थिर व्हायला हवी असेल, आपल्यातलं चैतन्य स्थिर करून आपली कुंडलिनी जी जगन्माता आपल्या कुंडलिनीच्या स्थानी निवास करते, ते कुंडलिनीचं स्थान जर मजबूत करायचं असेल तर सगळ्यात प्रथम मूलाधार पक्का होणं हे अत्यंत गरजेचं आहे, हे विसरून चालणार. आणि मग हा मूळ आधार पक्का करायचा म्हणजे काय? मागल्या वेळेला आपण पाहिलं की हे गरागरा फिरणारे जे कमळ आहे, 4 पाकळ्या आहेत, 4 पाकळ्यांचा पंखा आहे, याची स्पीड आपल्याला हळूहळू कमी करत न्यायची. म्हणजे काय? तर स्वतःवर हळूहळू नियंत्रण मिळवत जाणं हा या प्रकृतीचा मूळ स्वभाव, जो गरगर फिरणार आहे त्याला शांत करण्याचा एक प्रकार. आणि मग तो कशा कशा पद्धतीनं करता येईल, मूलाधार स्थिर कसं करता येईल, हा सगळ्यात महत्वाचा विषय. आता या 4 पाकळ्यांकडे जरा डोळसपणानं बघूयात, म्हणजे लक्षात येईल की अर्थानंतर 4 आपण पाकळ्या म्हणतोय. सगळ्यात पहिल्यांदा अर्थ, त्यानंतर अर्थ, काम, मोक्ष आणि काय, आणखीन एक अत्यंत महत्वाचं तिथं क्षेत्र आहे जिथे आपण अवघ्या सोसायटीशी लिंक अप असतो, अवघ्या समाजाशी लिंक झालेलो असतो आणि त्याला आपण धर्म म्हणत असतो. आता हे अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4 पाकळ्यांचा जर विचार केला तर या 4 पाकळ्या फक्त आजच्या आपल्या घडत्या जीवनाशी निगडित आहेत की असंख्य जीवनांशी निगडित आहेत, हा सगळ्यात पहिला प्रश्न इथं उभा राहतो. आणि जेव्हा हा प्रश्न उभा राहतो त्यावेळेला हे समजून घ्यायला पाहिजे की हे सगळे एका जीवनाशी निगडित नाहीच, केवळ एका जन्माशी याचा संबंधच नाही. अनेक जन्म, अनेक योन्यांमध्ये घडलेला जन्म, कधी प्राणी, कधी हिंस्र प्राणी, कधी श्वापद, कधी मनुष्य, अशा सगळ्या असंख्य जीवनांचं सगळं जे काय साठतं, अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष या 4ही चक्रांच्या पाकळ्यांद्वारे हे सगळं या मूलाधारात साठत असतं. कधीतरी आपण प्राणी म्हणून पण जगलेलो असतो. प्राणी म्हणून जगताना, मनुष्य म्हणून जगताना एक साधं उदाहरण देतो. आपण साधं गुगल करायला गेलात ना, तुम्ही एखादं कुकिंग चॅनल टाका, मग तुमच्या लक्षात येईल की दुसऱ्या वेळेला आपण सर्चिंगला गेलो, फेसबुकवर आहे किंवा सोशल मीडियाशी रिलेटेड किंवा गुगलवर सर्च करताना, तर ज्या गोष्टीची आवड आपण दाखवली आहे त्याचा डेटा तुमचं गुगल सुद्धा स्टोअर करून ठेवतं आणि पुढच्या वेळेला तुम्ही गेलात की त्याच क्षेत्राशी निगडित जाहिराती तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवायला सुरुवात कर. म्हणजे तुम्ही कॉम्प्युटरवर जाऊन, इंटरनेटवर जाऊन गुगलवर काय काय कर्मकांड केली, ती सगळी कर्मकांड नोट डाऊन करण्याचं काम तुमचं गुगल करत असतं. जड हार्ड डिस्क म्हणजे मूलाधार चक्र. आता या मूलाधाराचं वर्णन असं केल्याबरोबर तुमच्या पटकन लक्षात येईल की आपली सगळी कर्म, आपण असं म्हणतो की चित्रगुप्त
हे सगळं नोट डाऊन करत ठेवत असतो की आपण काय काय करतो ते. चित्रगुप्त वगैरे काही नाही, हे सगळं मूलाधार आहे. जे जे आपण अनेक जीवनांमध्ये करत जातो त्या सगळाच डेटा या मूलाधारामध्ये स्टोअर होत राहतो. आणि हा डेटा स्टोअर केलेला फाईल्स तुम्ही आपसुकच जगता जगता ओपन करत राहता. मग त्या ओपन केल्या की कधीतरी संताप उफाळून येतो, कधीतरी अशी पैशाची हाव सुटते, कधीतरी असं वाटतं की आपण खूप कमाई केली पाहिजे, कधीतरी खूप असा पुळका येतो की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, कधीतरी आपण कामविव्हळ होऊन जातो, तर कधीतरी असं परमेश्वराची खूप ओढ लागल्यासारखं वाटतं. पण हे सगळंच एकाच वेळेला सातत्यानं आपल्या जीवनामध्ये घडत असतं, सुटत काहीच नाही. कारण हा सगळा जो स्टोअर केलेला डेटा आहे यातनं आपलं व्यक्तिमत्व सातत्यानं घडत असतं. आणि म्हणून तो जो स्टोअर्ड डेटा आहे त्याला अत्यंत जास्त महत्व आहे मूलाधाराच्या दृष्टीने. आता कल्पना करा, याच जीवनामध्ये आता जे आपण जीवन जगतो आहोत त्यामध्ये खूप सत्कर्म करत गेलो, परमेश्वराचा ध्यास ठेवला, साधना केली, श्वासांवर लक्ष देऊन मंत्र अधिष्ठित साधना केली, असं सगळं केलं की ही सगळी सत्कर्म तुमच्या हार्ड डिस्क मध्ये स्टोअर होत जाते. आणि ही सत्कर्म तुमची स्टोअर होत गेली की पुढच्या हा देह ठेवल्यानंतर पुन्हा जर कधी कदाचित जन्म घेतला तर हे सगळं सुकृत सुद्धा आपल्या बरोबर येईल. सुकृत बरोबर येताना खूप सारं सुख आपल्यासाठी घेऊन येईल. पण त्याच वेळेला विनाकारण आपण कोणाला तरी दुखवत असलो, त्रास देत असलो, त्यांच्याशी वाईट वागत असलो, वाईट बोलत असलो, वाईट भावना ठेवत असलो किंवा काही वाईट कर्म करत असलो तर तेही सगळं याच हार्ड डिस्क मध्ये स्टोअर होतं आणि ते सगळं आपल्या बरोबर पुढे येत. आणि म्हणून या मूलाधाराला अत्यंत जास्त महत्व आहे. कारण पुढे जायचं तर जोपर्यंत या मूलाधारामध्ये मागल्या अनेक जन्मापासून साठवत आलेला डेटा हळूहळू आपण हिस्ट्री त्यातली कमी करत जात नाही तोपर्यंत त्यातनं सुटकाच नाही. मोक्ष वगैरे खूप दूरच्या कल्पनेत. बेसिक कल्पना काय आहे तर हार्ड डिस्क वर साठत राहिलेला कर्मांचा डेटा हळूहळू हळूहळू आपल्याला कमी करता आला पाहिजे. गुगलवर गेला, सर्फिंग केलं की हिस्ट्रीवर जा, अशा असंख्य साइट्स आपल्याला दिसतील की आपण हे ओपन केलं होतं, हे ओपन केलं होतं, हे ओपन केलं. आणि मग त्या साईटवर आपण जे काय वाचलं, कधीतरी आध्यात्मिक वाचलं असेल, कधीतरी इतिहास वाचला असेल, कधीतरी एखादी पाककृती वाचली असेल, कधीतरी सिनेमांबद्दल काहीतरी वाचलं असेल, ती साईट पाहिली की आपल्याला सगळं ते आठवायला लागतं की अरे आपण हे पाहिलं होतं. असंच आपल्या मूलाधारातल्या हार्ड डिस्क बद्दल होत असतं. जो जो डेटा स्टोअर्ड असतो तो तुम्हाला परत परत रिमाइंड करत राहतो त्या पूर्व सुकृत किंवा दुष्कृताबद्दल. आणि मग हा जो पूर्व सुकृत किंवा दुष्कृताचा भाग आहे, हा जो साठलेला आहे, असा विचार करा की साधनेमध्ये स्थिर बसून शांतपणे एक दिवस आपलाच कॉम्प्युटर घेऊन बसलं आणि त्या गुगलवरची हिस्ट्री जी आहे ती एक 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 करून डिलीट करत गेला. साधं व्हॉट्सअप घ्या, असंख्य ग्रुप्स असतात, असंख्य ग्रुप्स वरती असंख्य मेसेजेस साठलेले असतात आणि नंतर आपल्याला कधीतरी लक्षात येतं की अरे आपला मोबाईलच जरा स्लो होऊन गेलेला आहे. आणि मोबाईल स्लो झालेला आपल्या लक्षात आलं की मग असं दिसतं की अरे खूप सारा डेटा साठल्यामुळे मोबाईल स्लो होतो आहे. मग आपण काय करतो, व्हॉट्सअपला जातो, त्या ग्रुपवरती साठलेला जो डेटा असतो तो डिलीट करतो. तो डिलीट केला, खूप सारा साठलेला डेटा डिलीट केला की स्पेस निर्माण होते, जागा निर्माण होते आणि मग त्या जागेमध्ये आपल्याला आणखी नवीन नवीन काहीतरी करता येईल. तसं या जन्मामध्ये जगत असताना या जन्मामध्ये जे आपण करतोय ते तर साठत राहणारच आहे, पण केलेली सत्कर्म, सुविचार, साधना, साधना मार्गाने जाता जाता केलेले प्रयत्न, हे सगळे जर तिथं जास्त साठवायचे असले तर जुना डेटा जेवढा डिलीट करता येईल तेवढं हे चक्र अधिक बळकट होत जाईल. पण मग जुना डेटा डिलीट कसा करता येईल? तिथं काही
असं बटन दाबलं, हिस्ट्री आली आणि साईट्स आल्या आणि टिक 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 केलं, डिलीट केलं की डिलीट झालं, असं होऊ शकत. तर त्या कर्मांचं, त्या स्टोर्ड डेटाचं जोपर्यंत आपण स्वतः अवलोकन करत नाही तोपर्यंत तो डेटा डिलीट करता येत नाही. हे डेटा डिलीटिंगचं कार्य फक्त साधना मार्गातनच घडू शकतं. साधना म्हणजे जर तुम्ही नुसती पूजा अर्चा, पोथी वाचणं, स्तोत्र वाचणं असं म्हणत असाल तर तसं नव्हे. नुसत्या पोथ्या वाचून, स्तोत्र वाचून, एखाद्या मूर्तीला अभिषेक करून, कपडे घालून, नमस्कार करून, वंदन करून, मनातले विचार त्यांना सांगून तेवढ्यानं डेटा डिलीट होणार नाही. तर हा मूलाधारात साठणारा डेटा डिलीट जर करायचा असेल तर तुम्हाला एका विशिष्ट माध्यमाची गरज पडेल आणि त्या माध्यमाला सद्गुरू असं म्हटलं जातं. गुरु कशासाठी करायचा? साधना बळकट करण्यासाठी. आणि साधना बळकट कशी होईल? तर सद्गुरूंनी आपल्याला हा जुना डेटा डिलीट करायला जर मदत केली तर साधना बळकट होत जाईल. म्हणून सद्गुरू हा केलाच पाहिजे. सद्गुरूंकडनं दीक्षा ही घेतलीच पाहिजे. आणि दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जर साधनेला आपण सुरुवात केली, आरंभ केला, तर हा डेटा हळूहळू डिलीट करता येईल. आता डेटाच्या बाबतीत म्हणजे जुनी कर्मकांड आणि त्यातनं येणाऱ्या वृत्ती असा साधा विचार करा. आणि समजा आपण कुत्रा होतो, मग कुत्र्याचा स्वभाव काय? थोडंसं खट्ट वाजलं तरी भुंकायचं, थोडंसं काही वेगळं होताना दिसलं की भुंकायचं, थोडंसं आवडीचं काही आलं की भुंकायचं, थोडंसं मनाविरुद्ध झालं की भुंकायचं. हाच स्वभाव कुत्र्याच्या जन्मानंतर जर मनुष्य देह मिळाला तर कुत्र्याच्या जन्मातल्या सवयी, कर्म ही सगळी अटॅच होऊनच आपण जन्माला आलो. मग ती भुंकण्याची सवय मनुष्य देह मिळाला तरी जात नाही. ती घालवायची तर पोथ्या पुस्तकं वाचून एखादा मनुष्य बदलला असं पाहिलं का हो कधी? असं काही होत नाही. जर ही कर्मकांड बदलायची असतील त्या कर्माच्या विपाकातनं आपल्या जीवनामध्ये घडणारी स्थित्यंतर, वृत्ती, प्रवृत्ती यांना आवर घालायचा असेल तर ते फक्त साधना मार्गातनं घडू शकतं. आणि श्वासांवर बसलेली साधना, आपण त्या साधनेविषयी बोलणार आहोत, डिटेल बोलणार आहोत. पण ती करत असताना प्रत्यक्ष गुरुमुखातून जेव्हा आपण या साधनेचं अवलोकन करायला सुरुवात करतो त्यावेळेला हा जुना स्टोअर केलेला डेटा आपल्याला डिलीट करता येईल. मागल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं की 4 पाकळ्यांचं कमळ आहे. या 4 पाकळ्यांना सत्कर्म जर आपण बांधतच गेलो तर या पंख्याची स्पीड कमी व्हायला लागते. साधनेचं वजन वाढायला लागलं की या पंख्याची स्पीड कमी होते. पण याच्या विरुद्ध डेटाच्या बाबतीत म्हणजे पूर्वजन्मीचा आणि या जन्मीच्या कृत्याचा जो डेटा, जी इन्फॉर्मेशन या मूलाधारामध्ये स्टोअर होते ती जितकी जास्त तितकी या पंख्याची फिरण्याची गती जास्त. आता करायचं काय? तर या पंख्याची फिरण्याची जी गती आहे तिला आपल्याला आवर घालायचा आहे. हा आवर घालायचा म्हणजे काय करायचंय? तर जुना डेटा, जे जुनं साठलेलं आहे या मूलाधार चक्रामध्ये, ते सगळं हळूहळू रिकामं करत जायचं. कर्मांनी भरलेला घडा आहे तो घडा हळूहळू पालथा करायचा. कुठे? तर सद्गुरूंच्या चरणावर. मग त्याचं चांगलं करायचं, वाईट करायचं, काय करायचं हे ठरवतील कोण? तर आपले सद्गुरू. आणि म्हणून सद्गुरू हा केलाच पाहिजे. सद्गुरूंच्या मुखातनं मंत्र ऐकूनच, सद्गुरूंकडनं दीक्षा घेऊन साधनेला आपल्या सुरुवात ही झालीच पाहिजे. कारण डेटा कमी करत आणायचा. हा सगळा डेटा जो साठवला जातो ते साठवण्याचं कार्य कोणी करत असेल तर ते मूलाधार, आणि त्या मूलाधाराचा स्वामी म्हणून गणपती. कसा? तर अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तक आकार. असं ज्ञानदेव ज्या गणपती बद्दल सांगतात ते सांगतात एवढं विशाल उदर त्या गणपतीचं का आहे? असं बारीक एवढ्याशा पोटाचा गणपती पाहिलाय का कधी? स्लिम ट्रिम नाही.
तो जडच आहे. मोठं पोट आहे, तुंदील तनू आहे, विशाल असं त्याचं मोठं लोंबलेलं छान गरगरीत फुगलेलं पोट आहे. का तर सगळा डेटा, सगळी इन्फॉर्मेशन, सगळं कर्मांची माहिती त्या गणपतीनं त्या विशाल उदरामध्ये साठवून ठेवलेली असते. आणि त्या गणपतीच्या साधनेतनच ही आपली अनेक जन्मांची साठलेली माहिती हळूहळू कमी करत न्यावी लागते. आणि तिथं सद्गुरू आणि गणपती या दोन गोष्टी, या दोन व्यक्ती, विभूती, देव, परमेश्वर, परमात्मा ज्यांना म्हणता येईल, ते आपल्याला सातत्यानं मदत करत असतात. तो हा आपला सगळा डेटा हळूहळू कमी करण्यासाठी. हा सगळा इन्फॉर्मेशन पूर्व जन्मातली वगैरे वगैरे जेव्हा येते त्यावेळेला, आता आपण बोलतो आहोत ते रेणुकेच्या या आख्यानाबद्दल, जिथं रेणुका हे सगळं समजावून सांगते आहे ते जमदग्नींना. कारण ही रेणुका बसलेली आहे ते मूलाधाराच्या बैठकीवर, आणि या मूलाधाराच्या बैठकीवर पक्की बळकट अशी मांडी ठोकून बसल्यानंतर पद्मासन स्थिते देवी असं जेव्हा आपण म्हणतो, त्या बळकट मूलाधाराच्या आसनावर बसलेली ही जगदंबा त्या जमदग्नींना, योगेश्वर सदाशिवाला समजावून सांगते. इथली कर्म करत असताना नुसतं साधनाच करून होत नाही, तर मूलाधार याचं तत्वच जड तत्व आहे, मृत्तिका तत्व आहे. आणि याचा स्वामी जो गणपती आहे, हा गणपती आपण जरी त्याची एका सोंडेच्या गणपतीच्या रूपाने पूजा करत असलो तरी हा मूलाधाराचा मूळ स्वामी हा 7 सोंडांचा गणपती आहे. आणि त्या मूलाधाराचं असलेलं मूळ स्वरूप जर तुम्ही बघायला गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की या मूलाधाराच्या स्थानावरनं 7 प्रमुख नर्व्स बाहेर पडतात. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट या नर्व्स, नाड्या म्हणजे गण, ज्यांचा अधिनायक तो गणपती आहे, त्या मूळ काय काय कार्य करतात इथे. तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कार्य हे मूलाधार चक्र काही करत असेल तर ते तुमच्या गुदद्वारावरती कंट्रोल करून ठेवणे. जन्माला आल्यापासनं मृत्यू होत पर्यंत निरंतर मूलाधाराचं सगळ्यात पहिलं कार्य काही असेल तर ते तुमचं गुदद्वार बंद करून ठेवणे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला आज्ञा देत नाही तोपर्यंत हे गुदद्वाराचं मुख उघडतच नाही. केवढं परफेक्ट काम आहे बघा. काय करतं तर गुदद्वाराचं मुख सतत बंद करून ठेवण्याचं काम हे मूलाधार चक्र करत असतं. आणि म्हणून आहार विहार या गोष्टींना महत्व आहे, हे मी समजून सांगतोच आहे. पण आता तो काय काय कंट्रोल करतो. पुनरुत्पत्ती मनुष्याची किंवा कुठल्याही प्राण्याची ही पण त्या मूलाधाराकडे निर्धारित असते. प्रजोत्पादन, सेक्स, काम भावना ही त्या मूलाधाराच्या कंट्रोल मध्ये असते. आणि तुमचं गुदद्वार हे त्या मूलाधाराच्या कंट्रोल मध्ये असते. आणि म्हणून राहून राहून इकडून तिकडून फेरफटका मारून आलं की पुन्हा ती कामभावना जागृत करण्याचं काम आणि भूक पुन्हा जागी करण्याचं काम, सगळ्या प्रकारच्या भूका जाग करण्याचं काम तुमचं मूलाधार चक्र निरंतर करत असतं. देहाची भूक असू देत, पोटाची भूक असू देत, बुद्धीची भूक असू देत, बघा सगळ्या गणपतीशी रिलेटेड आहे. हे सगळं कंट्रोल करण्याचं काम तो गणपती करत असतो. हा 7 सोंडांचा, 7 नाड्या, 7 गण त्यांना कंट्रोल करणारा हा गणपती इथं तुमची कामभावना, शरीराची भूक, देहाची भूक, बुद्धीची भूक, ज्ञानाची भूक हे सगळं तिथनं कंट्रोल करत असतो. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, मला काही कर्मकांड करत असतानाची काही महत्वाची इन्फॉर्मेशन आज तुम्हाला द्यायची आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हा गणपती हा 7 जड तत्वांचं अधिपत्य करत असतो आणि त्याला सप्तधातू असं म्हटलेलं आहे. फारच महत्वाचं, साधनेच्या दृष्टीनं काय अत्यंत मोलाचं आहे, महत्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. हे 7 धातू काय काय आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे.
हे 7 धातू जर आपल्याला माहिती असतील, आपल्या आहार विहारामध्ये काय काय असायला पाहिजे हे पण आपल्या लक्षात येईल. आणि हे 7 धातू सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अत्यंत मोलाची आणखीन एक इन्फॉर्मेशन देणार आहे, की आपल्याकडे जेवढं पूजा, अर्चना, साधना या सगळ्या गोष्टींना महत्व आहे, तेवढंच आपल्याकडे महत्व आहे ते विभूतींना. या विभूती म्हणजे व्यक्तीही आहेत, विभूती म्हणजे यज्ञाची राख पण आहे. दत्तयाग समजा आपण केला आणि त्या दत्तयागाची विभूती आपल्याकडे आहे, म्हणजे काय, तर दत्त्याला दिलेल्या आहुती, समिधा या सगळ्या जळल्यानंतर, सगळं जेवढं जळण्यासारखं आहे ते सगळं जळून गेल्यानंतर उरलेली जी निव्वळ राख आहे, जी आता याच्या पुढे जळू शकत नाही, तिला विभूती म्हटलेलं आहे. आणि ही विभूती वेगवेगळ्या समिधांद्वारे जेव्हा प्राप्त होते, तेव्हा तिच्यात काय असतं, तर हे सप्त धातू असतात. आणि हे सप्त धातू असल्यामुळे आपण विभूती काय करतो, कपाळाला लावतो, जिभेला लावतो, कंठाला लावतो. जर आपल्याला कधीतरी बरं वाटत नसेल, काहीतरी वेगळं फिलिंग असेल, तर चिमूटभर विभूती घेतो, पाण्यात टाकतो आणि ते विभूतीयुक्त जल प्राशन करतो. ते विभूती काय आहेत, तर सप्त धातू आहेत. आता मी जे बोलणार आहे हे मूलाधाराचं सगळं विज्ञान आहे, सायन्स आहे. म्हणून हे 7 धातू कुठले, तर मॅग्नेशियम, झिंक, कॉपर, कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम आणि सेलेनियम. सगळं कदाचित लक्षात राहणार नाही, पण पुढे हा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकूच, तेव्हा तुम्हाला पुन्हा ऐकता येईल. मॅग्नेशियम, जस्त, झिंक, तांब, कॉपर, कॅल्शियम, लोह, आयर्न, सेलेनियम नावाचे एक धातू आणि पोटॅशियम, हे 7 महत्वाचे धातू आहेत, जे मूलाधाराचे धातू आहेत. आणि या 7 सप्त धातूंच्या माध्यमातून आपल्याला साधना बळकट करायची असते. आणि यातल्या एक अत्यंत मोलाच्या अशा मायक्रोन्यूट्रिएंट बद्दल ज्याला म्हटलं जातं, धातू बद्दल, मिनरल बद्दल मी सांगतो, ते म्हणजे मॅग्नेशियम. आपण खूपदा ऐकत असतो की हिमालयामध्ये ना असे साधू आहेत, असे महंत आहेत, योगी आहेत, जे असंख्य वर्षांपासून जगतात. अशा सगळ्या गोष्टी, कल्पना ऐकण्यापर्यंत छान वाटतं. मग कुणीतरी सांगतं की नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गेले, असंख्य वर्ष साधना केली आणि मग स्वामी समर्थ म्हणून बाहेर आले. विश्वास ठेवणारे ठेवतात, न ठेवणारे नाही म्हणतात. आम्ही म्हणतो हे पण विज्ञान. कसं, तर या 7 धातूंच्या कार्यांबद्दल जर आपण समजायला लागलो ना, तर आपल्या लक्षात येईल की ही अत्यंत मोलाची आहेत, महत्वाची आहेत. आणि अनेक वर्षांच्या सांस्कृतिक व्यवहारातून यांची सांगड आपल्या पूजा अर्चनेशी घातलेली आहे. काही गोष्टी आपल्या विस्मृतीत गेल्या, शास्त्र विस्मृतीत जायला लागलंय आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात. म्हणून या मूलाधाराच्या निमित्तानं या सप्त धातूंबद्दल पण तुम्हाला सांगणं हे माझं अत्यंत मौलिक कर्तव्य म्हणून मी हे तुम्हाला सांगतो, की यातला सगळ्यात महत्वाचं आहे 7 मधनं काही असेल तर मॅग्नेशियम. हे मॅग्नेशियम काय करतं, तर तुमच्या शरीरातल्या पेशींमध्ये काम करणारं जी एन्झाईम सिस्टीम आहे, या एन्झाईम सिस्टीमला सुनियोजित पद्धतीनं कार्य करायला लावायचं काम मॅग्नेशियम करत असतं. साधनेला बसलात की तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीचं कार्य मेटाबॉलिझमच्या माध्यमातून हे मॅग्नेशियम करत असतं. आता गंमत बघा, हे मॅग्नेशियम तुम्हाला सगळ्यात जास्त कुठं मिळतं, तुम्ही परत हसाल, पण विड्याच्या पानामध्ये. आता घरात होणारी कुठली पण पूजा बघा, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येईल की पूजा म्हटली की आपण पहिल्यांदा विड्याची पानं आणतो. गुरुजींना दक्षिणा जरी द्यायची असली तरी आपण विड्याच्या पानावर सुपारी ठेवतो, दक्षिणा ठेवतो, मग त्यांना देतो. परमेश्वराला अर्पण करायची असली तरी आपण विड्याच्या पानावर ठेवूनच दक्षिणा अर्पण करतो. का, तर मॅग्नेशियमचा अत्यंत उत्कृष्ट स्त्रोत आहे म्हणून. हे मॅग्नेशियम विड्याच्या पानामध्ये जे असतं, तुम्हाला गंमत वाटेल, गुरुचरित्र वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गुरुचरित्र तुम्हाला सांगतं, गुरुचरित्र वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. गुरुचरित्र तुम्हाला सांगतं की पूजेच्या आधी तुम्ही काय काय खाऊ शकता.
आणि त्या यादीमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर विडा आहे, तांबूल आहे, विड्याचं पान आहे. बाकी काही खाल्लं नाही तरी चालतं. आपल्याला असं वाटतं बापरे देवपूजेला बसायचे, विडा खायचा का? हो, कारण गुरुचरित्र वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की विड्याचं पान खायला अनुमतीच दिलेली आहे. पूजा करण्याच्या आधी विडा खाऊन पूजेला बसणं हे उत्कृष्ट समजल्या गेलं. विडा कसा असावा तर तंबाखून युक्त नव्हे, तर विड्याचं पान, त्याला काथ, चुना, बडीशोप आणि कधीतरी काहीतरी वनस्पती, कधीतरी कंकोळ सांगितलंय, कधीतरी केशर सांगितलंय. असा दशगुणी विडा जो आहे हा पूजेच्या आधी का खायला सांगितलेला आहे तर त्यात मॅग्नेशियम आहे. आणि मॅग्नेशियम खायला लागल्यानंतर साधना करत असताना एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की साधना ही करत असताना तुम्ही ऊर्जेच्या स्त्रोतांशी खेळत असता, एनर्जीशी खेळत असता आणि तुमच्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण करण्याचं, एनर्जी जनरेट करण्याचं मेटाबॉलिझमच्या थ्रू अत्यंत महत्वाचं कार्य करत असतं ते मॅग्नेशियम. मग झिंक घ्या, कॉपर घ्या. तुमच्या एक एक गोष्ट अशी लक्षात येईल की देवपूजेसाठी श्रीमंत लोक जरी चांदीची भांडी उगाच शोभेला वापरत असली तरी आपण तांब्या पितळेचीच भांडी वापरतो. तांब आणि पितळ, तांब तर कॉपरच आहे आणि पितळ म्हणजे कॉपर आणि झिंक म्हणजे तांब आणि जस्त, या दोन धातूंचा अलॉय म्हणजे पितळ. आता देवपूजेला आपण जेव्हा तांब्या पितळेचीच भांडी वापरतो आणि त्यातलंच पाणी ज्या वेळेला आपण प्राशन करतो, कुंभ आपण भरतो, एक कलश आपण भरतो तांब्याचा, पितळेचा, त्या कलशातलं पाणी ज्या वेळेला आपण पवित्र असं ते कलशातलं पाणी पितो त्यावेळेला काय घडतं तर त्यातनं तांब, जस्त हे आपल्या पोटात जात असतं. कॅल्शियम असंच आपल्यासाठी अत्यंत मोलाचं आहे. आणि तुम्ही बघा विड्याच्या पानामध्ये पुन्हा कॅल्शियम आलंच. हे कॅल्शियम, कॉपर, झिंक, पोटॅशियम हे सगळे धातू काय करतात तर जेव्हा ते सुयोग्य प्रमाणामध्ये तुमच्या शरीरात जात असतात त्यावेळेला तुम्हाला मूड स्विंग्स जे येतात आणि मूड स्विंग्स पेक्षा स्वभाव, चिडचिड, परमेश्वराच्या ठिकाणी एकाग्र न होणं या गोष्टी कधी घडतात जेव्हा तुमच्या शरीरामध्ये या सप्त धातूंचा अभाव असतो त्यावेळेला. पोटॅशियम कमी झालं की पुन्हा तुमची चित्ताची स्थिरता कमी होते. आता या पोटॅशियम बद्दल जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की दोन गोष्टी आपण देवपूजेच्या वेळेला नियमित वापरत असतो. एक म्हणजे नारळ, श्रीफळ आणि दुसरं केळी. केळी आणि श्रीफळ या दोन्हींमध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे. आपण कधीतरी उपोषित राहतो, उपोषित राहून, उपाशी राहून जरी आपण साधना करत असतो तरी उपासाला सुद्धा हा दशगुणी विडा खाल्लेला चालतो, ही अत्यंत मोलाची गोष्ट लक्षात ठेवा. कारण तो विडा खाल्ला की त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी टाकतात, म्हणजे काय काय टाकतो आपण परत लक्षात घ्या. विड्याचं पान मॅग्नेशियम, चुना लावला कॅल्शियम, बडीशोप टाकली फायबर्स, खोबऱ्याचा तुकडा टाकला पोटॅशियम, लवंग, वेलदोडा ज्यातनं गॅसेस निघायला मदत होते, असं सगळे इन्ग्रेडियंट्स त्यातले पाहिले. कंकोळ पाहिला, केशर पाहिलं, बडीशोप पाहिली, ज्येष्ठमध पाहिलं. अशा ज्या ज्या गोष्टी आपण विड्यामध्ये टाकतो त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की हे सातही धातू आपल्याला त्या विड्याच्या पानातनं मिळत असतात. आणि म्हणूनच गुरुचरित्रासारखा ग्रंथ आपल्याला सांगतो की विड्याचं पान उपासाला पूजेपूर्वी, पूजेनंतरही खाल्लं तरी चालू शकतं. कारण हे सात धातू बळकट असणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्याबरोबर मी हा विड्याच्या पानाचा उल्लेख स्पेसिफिकली का करतो आहे तर इथं दोन गोष्टी लक्षात घ्या. मूलाधाराची साधना करत असताना जेव्हा मूलाधार चक्र बिघडतं त्यावेळेला तुमची साधना नीट होऊ शकत नाही. आणि मूलाधार बदलायला लागलं की दोन गोष्टी प्रमुखपणे तुम्हाला जाणवायला लागतात. एक म्हणजे कॉन्स्टिपेशन होतं, पोट साफ होत नाही, आणि दुसरं गॅसेस व्हायला लागतात. ऐकायला साधं वाटतं, सोपं वाटतं, पण ज्या व्यक्तीला खूप गॅसेस होतात, ज्या व्यक्तीला खूप कॉन्स्टिपेशन होतं
ती व्यक्ती समर्पक अशी साधना करूच शकत नाही. कारण गॅसेस बिल्ड व्हायला लागले की त्याचं प्रेशर मूलाधारावर यायला लागतं, मणिपुरावर यायला लागतं, अनाहतावर पण कधी कधी यायला लागतं. आणि म्हणून लवंग वेलदोडा घातलेला विडा पूजेआधी आणि साधनेला बसण्याच्या आधी पण खायला सर्वोत्कृष्ट मानला जातो. विडा जर का दिवसातनं 3दा असा हा दशगुणी विडा खाल्ला तर कॉन्स्टिपेशनही कमी होतं, गॅसेस पण कमी होतात आणि मूलाधारावरचं प्रेशर कमी होतं. त्याचबरोबर या सप्तधातूंना बळकटी येत जाते. आणि म्हणून नुसते न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स नाहीत, औषधं नाहीत, तर दशगुणी विडा हा साधनेपूर्वी खायचा असतो, गणपतीच्या उपासनेच्या आधी खायचा. माहिती नाही आपल्यातल्या अनेक लोकांना. आपल्याला असं वाटतं की अरे उपास आहे, विडा चालेल का? तर सुपारी आणि तंबाखू त्यातनं वर्ज्य करायला पाहिजे, मग चालेल. हा दशगुणी विडा उपासाला चालेल, पूजेच्या आधी चालेल. आणि मी तर तुम्हाला सांगेन की जर साधनेला बसत असाल तर फक्त प्रयत्न करून बघा ना. मी जे विज्ञान तुम्हाला सांगतोय, जे सायन्स तुम्हाला सांगतो आहे, यातनं जी माहिती सांगतोय की प्रयत्नपूर्वक अंगीकार करून बघा की एक दिवस आपण साधनेला बसलोय, त्याच्या 10 मिनिटं आधी छान व्यवस्थित विडा चावून चावून खाल्ला, विडा खाऊन झाल्यावर चूळ भरली आणि मग साधनेला बसले. करून बघा, काय फरक तुम्हाला स्वतःमध्ये जाणवतो हे तुमचं तुम्हालाच कळेल. म्हणजे आहार विहार या सगळ्यांबरोबर या सप्तधातू बळकट जर करायचे असतील तर काय, तर इथं विभूतीला पण अत्यंत जास्त महत्व आहे. अंगारा ज्याला म्हटलं गेलेलं आहे, अंगारे, अंगार म्हणजे अग्नीतून पवित्र होऊन निघालेली उरलेली जी राख, तो अंगारा, विभूती. तुम्ही गुरुचरित्र वाचलं तर गुरुचरित्रामध्ये सुद्धा अख्खं विभूती प्रकरण आहे, भस्माचं प्रकरण आहे. आणि हे भस्म प्रकरण का महत्वाचं आहे, तर साधकांसाठी हे सप्तधातू त्याला मिळणं अत्यंत मोलाचं असल्यामुळे हे विभूती भस्म प्रकरण अत्यंत महत्वाचं. वड, पिंपळ, औदुंबर, शमी अशा वेगवेगळ्या समिधा आपल्याकडे सांगितलेल्या आहेत यज्ञामध्ये. विभूतीची गल्लत तुम्ही घरात लावलेल्या सुगंधी उदबत्तीच्या राखेशी करू नका. त्या सुगंधी उदबत्त्या केमिकल्स मध्ये बुडवलेल्या असतात आणि कधी कधी तर ती उदबत्ती जळून गेल्यानंतर ती उदबत्तीच्या घरातली राख जरी काढून तुम्ही पाहिली तर असं लक्षात येईल की या राखेला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा वास येत असतो, सुगंध येत असतो. याचा अर्थ ती केमिकल्स युक्त आहे. उदबत्तीची राख अंगारा म्हणून वापरता येणार नाही, पण यज्ञ याग यजन जर करत असू किंवा अग्निहोत किंवा अगदी साधी प्रोसेस, छोटस तांब्याचं होमकुंड घ्यायचं. कशाचं घ्यायचं? तांब्याचं घ्यायचं. कारण आपल्या साधनेमध्ये तांब्यालाही अत्यंत जास्त महत्व आहे. या तांब्याच्या होमकुंडामध्ये गायीच्या गोवऱ्या पेटवायच्या. नीट लक्ष असू, काही पण पेटवायचं नाही, गायीच्या गोवऱ्या पेटवायच्या. का? तर पुन्हा सप्तधातू बळकट करण्याचं काम या गायीच्या गोवऱ्यांच्या जाळल्यानंतर छोटस होमकुंड केलं, त्यात गायीच्या गोवऱ्या ठेवल्या. कापूर टाकून नाही पेटवायचं, तूप टाकायचं आणि तूप टाकून हे पेटवायचं. आणि मग जर आपल्याकडे असतील तर वड, पिंपळ, औदुंबर, शमी या ज्या आपल्या महत्वाच्या, खदीर सुद्धा सांगितलं, महत्वाच्या ज्या समिधा आहेत, या समिधा त्याच्यात टाकायच्या. देवाला ओम गंग गणपते नमः हा जप करत जरी या समिधा त्याला अर्पण केल्या आणि मग हे सगळं जाळल्यानंतर अगदी तरल अशी उरलेली जी राख असेल, ही राख गणपतीची उपासना आणि साधना करण्याच्या आधी अगदी चिमूटभर घ्यायची. कारण कॉन्सन्ट्रेट आहे मिनरल्सचं. ही थोडीशी घेऊन कुठं लावायची, तर सगळ्यात पहिल्यांदा भ्रुकुटी मध्यावर लावायची. का? तर हे 7 धातू तुमचं आज्ञाचक्र जिथे आहे
तिथनं त्यांच्या कार्याला सुरुवात करणार आहेत. म्हणून विभूती सगळ्यात पहिल्यांदा इथं लावायची. मग त्यातलं एक छोटस बोट घेऊन जिभेला लावायचं आणि मग विशुद्धी चक्राला, कंठाला त्याच विभूतीनं स्पर्श करायचा. विभूती अंगाला फासणं वगैरे त्याच्यात पण शास्त्र आहे. आता आपण शैव पंथाच्या, नाथपंथाच्या त्या विभूती प्रकरणाकडे जात नाहीये, परंतु महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अशा पद्धतीनं तयार केलेली विभूती किंवा दत्तयाग, जगदंबेचा एखादा यज्ञ, विष्णुयाग, गणपतीचं हवन, यात समिधा वापरून योग्य पद्धतीनं तयार केलेला अंगारा विभूती जर घरात असेल तर कधीही साधनेला बसताना ही विभूती भ्रुकुटी मध्यावर, जिभेला आणि विशुद्धी चक्रावर लावून मग साधनेला बसायला पाहिजे. तो योगेश्वर सदाशिव, हो तो तर चिताभस्मच. विलेपन कशानं? तर चिताभस्मानं. का? तर मनुष्य देह जाळल्यानंतर त्यातनं उरतात ते फक्त सप्त धातू. देह पण उरत नाही, तिथं विटाळ उरत नाही, तिथं वाईट वृत्ती उरत नाही. सगळं संपल्यानंतर शेष उरतात ते 7 धातू, ते त्या विभूतीच्या अंगाऱ्याच्या रूपानं. आणि म्हणून तो योगेश्वर सदाशिव काय करतो तर ते सप्त धातू अंगभर फासतो. तर या सप्त धातूंच्या शोषणातनं, सप्त धातूंमुळे स्थिरता येते, चित्तवृत्ती स्थिर होत जातात, मन स्थिर होत जातं, विचलितता कमी व्हायला लागते. विचलितता कमी व्हायला लागते, अविचल अशा अवस्थेला पोहोचतो, मूड स्विंग्स कमी व्हायला लागतात, मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह व्हायला लागतं. जे वेस्टर्न वर्ल्ड आज मायक्रो न्यूट्रिएंट्स बद्दल बोलत आहे, न्यूट्रिशन, न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, हे सगळं आपल्याला त्या समिधा अर्पण केलेल्या यज्ञाच्या भस्मातून या 7 धातूंच्या रूपानं आजवर मिळत आलेल्या आहेत. अनावधानानं आपल्या जीवन पद्धतीत बदल घडल्यामुळे आज आपल्याकडे विभूतीच अशा प्रकारची उपलब्ध नसते. हा दैव दुर्विलास म्हणायचा. पण मी ज्या पद्धतीनं सांगतोय त्या पद्धतीनं तुम्हाला स्वतःसाठी ही जी आपल्याला घरी करता येईल अशी ही जी पवित्र भस्म आहे, हे भस्म सप्तधातूंना बळकटी देण्यासाठी आहे. आणि सप्तधातूंची बळकटी झाली की शरीराची पवित्रता वाढत जाते. विभूतीतनं काय घडतं, तिला विभूती का म्हटलेलं आहे? भूताभूतांमध्ये विभूती तत्व निर्माण करून शांती, सौख्य, स्थिरता प्रदान करून त्या मूलाधाराच्या शुद्धीकरणासाठी जर काही आवश्यक असेल तर हे विभूती तत्व. आणि म्हणून मूलाधाराची साधना जेव्हा आपण करतो तेव्हा या विभूतीला महत्व आहे. आपल्याला घरच्या घरी मी सांगितलं तशी ही विभूती तयार करून घेता येईल. साधनेला बसायचं म्हटलं की आता 2 गोष्टी करून बघायच्या, शक्य असेल तर फॉलो करायचं, नसेल तर सोडून द्यायचं. विड्याचं पान अशा पद्धतीनं हा दशगुणी विडा तयार करायचा. हा विडा आपल्या नित्य दिनचर्येचा भाग असायला पाहिजे. आणि आता तर त्यासाठी उत्कृष्ट अशी सिंपल पद्धतच तयार झालेली आहे. मस्त तांबूल तयार करायचा, फक्त खोबरं घालू नका. खोबरं न घालता तांबूल तयार करायचा, बंद डब्यात फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा. 15 दिवस, महिनाभर जसाच्या तसा राहतो, काही होत नाही. खोबरं घातलं तर मात्र वाईट गाण वास सुटतो. ओलं नारळ किंवा खोबरं न घालता तांबूल तयार करून तो फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा. चमचाभर सकाळ दुपार संध्याकाळ खाल्ला की तुमच्या असं लक्षात येईल की ही सप्त धातू, विड्याचं पान आणि लावलेली विभूती, या 2 गोष्टीतनं तुम्हाला सातत्यानं मिळत राहील. आणि हे सप्त धातू तुमचे बळकट व्हायला लागले की न्यूट्रिशनल सप्लिमेंट नको, न्यूट्रिशनल सप्लिमेंटचा तो विदेशी विचार नको. विभूती नसतीलच तर न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स घ्यायचे. पण या सप्तधातूंच्या माध्यमातनं ही मूलाधाराची बैठक जर पक्की करायची असेल, गणपतीचं अधिष्ठान पक्क करायचं असेल, विचारांना स्थिरता द्यायची असेल, त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन आणि पोटात गॅसेस होणार नाहीत, या 2 गोष्टींची काळजी जर घ्यायची असेल, हे सगळं केलं की मूलाधाराचं जे कार्य आहे ते ऍट इज सुरू होतं. सहज गतीनं आपल्याला हे कार्य करता येतं.
अडचणी येत नाहीत. आणि म्हणून मूलाधार म्हटला की हे सप्तधातू अत्यंत महत्वाचे असतात. आपल्याला याही पलीकडचं अत्यंत मोलाचं असं बोलायचं आहे, ते म्हणजे मूलाधाराच्या या 4 पाकळ्यांबद्दल. या काय काय आहेत 4 पाकळ्या? तर अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष, अशा या 4 पाकळ्या आहेत. मागल्या जन्मामध्ये जे जे घडलं ते सगळं या 4 अंगांनी आपल्याकडे येतं. या अर्थकारण करत असताना, पैसा कमवत असताना तो कुठल्या पद्धतीनं कमावला, किती कमावला, त्याचा विनियोग किती केला, तो कुठल्या कुठल्या मार्गाने आला, बरं आला ज्या मार्गाने, तिथं पहिली गोष्ट, तो लोकांना यातना देऊन कमावला आहे का? एकच लक्षात असू की तो यातनामय नसावा. कुणाला दुःख देऊन, त्रास देऊन, यातना देऊन असा आलेला पैसा. मग तो इतर कुठल्याही मार्गाने आला तर आल्यानंतर त्याचा विनियोग आपण काय केलेला आहे? म्हणजे फक्तच आपण स्वतःच्या खर्चापुरता, छानछोकी पुरता, जमवून ठेवण्यापुरता असा त्याचा वापर करतो आहे की त्याचा आणखीन चांगल्या कार्यासाठी, समाजकार्य, देवकार्य, गुरुकार्य, अशी वेगवेगळी कार्य सांगितलीत आपल्या गुरुचरित्रामध्ये. तर त्याचा विनियोग कसा केला हा एक भाग. दुसरा धर्म. धर्म म्हणजे काय? हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध असे नाहीत रे. याला धर्म म्हणायचं नाही. धर्म म्हणजे काय? तर समाजात वावरत असताना जगण्याची पद्धत, समाजाबरोबर जगण्याची पद्धत म्हणजे धर्म. समाजात कसं वावरायचं, कसं नांदायचं, याला धर्म म्हटले. आणि त्यानंतरचा म्हणजे काम. काम म्हणजे काय? हे सगळे विषय खरं तर सविस्तर आपल्या चर्चेत यायला पाहिजेत, तेव्हा एकेका गोष्टीवरती आपल्याला सखोल जाऊन विचार कर. काम म्हणजे काय? नुसतं सेक्स नव्हे. डोळ्यांनी सुंदर बघणं हा डोळ्यांसाठीचा, खूप छान छान आवडेल असं ऐकणं म्हणजे कानासाठीचा, चविष्ट उत्कृष्ट खाणं जिभेचा, सुखशय्येवरती मऊ अंथरून पांघरुणामध्ये लोळणं शरीराचा, सुगंधांची अनुभूती घेणं हा नाकाचं काम. म्हणजे इंद्रियांना सुखमय करण्याचे मार्ग याला काम म्हटलेलं आहे. आणि मोक्ष म्हणजे काय? तर स्वतःच्या आत्म्याच्या प्रगतीसाठी केलेली साधना म्हणजे मोक्ष. आपण ज्या पूजा, अर्चना, साधना, तपश्चर्या, अभ्यास, हे आपल्या आचरणाबद्दल बोलतो आहोत, हे सगळं मोक्ष कल्पनेमध्ये येतं. आणि प्राणी म्हणून जगत असू देत, नाहीतर मनुष्य म्हणून जगत असू देत, मागल्या जन्मीचा विचार असू देत किंवा या जन्मीचा विचार असू देत, कुठल्याही जन्मीचा विचार असला तरी त्या विचारांची सांगड घालत असताना अर्थ म्हणजे पैसाच नव्हे तर जे जे काय कमावतो तो अर्थ. समाजामध्ये नांदत असताना आपण कशा पद्धतीनं वावरतो हा धर्म. स्वतःच्या इंद्रियांचे, कान, नाक, डोळे या सगळ्या इंद्रियांचे जेवढे जेवढे चाळे पुरवतो तो काम. आणि फक्त आत्मतत्वाशी एकरूप होताना परमात्मतत्व आणि आत्मतत्व यांची सांगड घालून जेव्हा परमेश्वराच्या ध्यासानं साधनेला बसतो तो मोक्ष. ज्याचा सिक्वेन्स कसा लावायचा? तर अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष हे कशा पद्धतीनं आहेत? या 4 पाकळ्या कशा आहेत? अर्थ म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, काम म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, हे आपल्या जीवनाचे 4 कंपार्टमेंट्स आहेत. हे 4 कंपार्टमेंट्स साधना मार्गाने जात असताना कसे जगायचे आणि एका कंपार्टमेंट मधनं दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये शिरत असताना आणि ज्या कंपार्टमेंट मध्ये ज्या पातळीवर, ज्या 4 पाकळ्यांपैकी ज्या पातळीवर आपण गेलेलो आहे तेवढ्याचाच विचार करून बाकी सगळं हरवून विसरून कसं जगायचं, ही खऱ्या अर्थानं मूलाधाराची साधना आहे. आणि येत्या गुरुवारी आपण बोलणार आहोत ते हे मूलाधार कसं आहे 4 पाकळ्यांचं, अर्थ, धर्म,
काम, मोक्ष. आणि ही 4 कंपार्टमेंट्स आपल्या जीवनाची कशी आहेत, या कंपार्टमेंट्स मध्ये साधनामय होत असताना आपण कसं जगायचं, या विचारावरती आपण बोलणार आहोत येत्या गुरुवारी. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.